बघा 2 फणस आणलेले आहेत कच्चे आणि मस्त छानपैकी भाजी होती. हे बघा थोडा रस्सा राहिला आहे खाली आणि वरती पूर्ण ही भाजी. उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा पदार्थ म्हणजे हा फणस, म्हणजे ह्याची भाजी. नमस्कार मित्रांनो, आज बघा आपण फणस आणलेले आहेत कच्चे फणस आणि आज कच्च्या फणसाची मस्त आपली गावरान पद्धतीने छान अशी भाजी करूया. फणस कापायचं आपल्याला, तुम्ही दाखवतो तुम्हाला कसं कापायचं. हाताला पहिलं असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे फणसाचा चिक जो आहे तो लागत नाही, हाताला चिटकत नाही. असं मस्त तेल लावून घ्यायचं हाताला म्हणजे जास्त तो चिटकत नाही. थोडंसं आपण सुरीलाही तेल लावू आपलं आपल्या. तर आपण कापून घेऊ फणस पूर्णतः. हा फणस पूर्ण कापून झाला आपला. आता आपण त्यात पाणी घालू आणि त्याला शिजायला घालू, उकडायला. पण भाजी ती खूप छान होती. टोमॅटो चिरून एकदा बघू उकळी आली का. चूल तर छान पेटलेली आपली, अजून नाही आली. अजून एक 5-10 मिनटं लागेल तरी पण. तो पण मग फणस शिजतील 5-10 मिनटानंतर. एक उकळी आली ना त्याला मग आपण काढून घेऊ. ते अंधार पडलेला आहे, लाईटीची काही सोय नाही आहे. बघू आपण आता. हा उकळी तर आली याला. फणस शिजलाय, आपण त्याला उतरवून घेऊ आणि त्यातलं पाणी काढून घेऊ. पहिलं गरम पाणी सगळं काढून घेऊ आपण. आता थोडा वेळ आपण त्याला मस्त असं थंड होऊन देऊ, बाहेर काढून घेऊ. छान फणस शिजलेला आहे आपला, वाफ येते. फणस असा मस्त ताटात काढून घेतलाय आपण. आता याला थोडंसं एक 5-10 मिनटं थंड होऊन देऊ आणि थंड झाल्याच्या नंतर आपण काय करू, याच्यावरची साल काढून याचे पीस करून घेऊ असे मस्त. छान मस्तपैकी आता कट होतोय. अजून याचे बारीक पीस करणार आहे आपण, फक्त साल काढायसाठी असं पीस केलाय. आता याची आपण साल काढून घेऊ. हे बघा, हे अशी वरच्यावर साल निघते याची. अशा साली काढून घेऊ आपण पहिल्या आणि मग त्याचे पीस करू बारीक बारीक. आता ह्याचे आपण काय करू, असे 2-2 पीस करून घेऊ. चला तर बघू शकता आता आपला सगळा फणस कापून झालाय. शेवटचे हे 2 तुकडे राहिले ते. आणि आता ह्याला आपण कट करून घेऊ. आणि हे बघा, हे असे साल सगळे आपण काढून घेतली. याची असे साल निघते. छानपैकी फणस शिजला की असे साल निघते. ती साल आपण काढून घेतली. आता एवढे थोडंसं साल काढून घेऊ
चला आता आपण भाजीसाठी आता कढई ठेवून घेऊ. चूल पेटली आहे. आता आपण त्यात तेल घालूया. तेल गरम करून घेऊ जरा. तेल गरम झाले, कांदा टाकून परतून घेऊ चांगला. थोडासा कांदा आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये. आहे बघ आपलं वाटण. प्रत्येक कालवणाला आपण हेच वाटण वापरतो, घरून वाटण आणलेलं असतं. त्याच्यामध्ये सर्व पदार्थ असतात. खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळे पदार्थ असतात. आता आपण ह्याच्यामध्ये बघा लसूण अद्रकची पेस्ट आहे ही ॲड करू. ही पण आपण भाजून घेऊ. आता आपण ॲड करतो टमाटे. आपण टमाटे कापून घेतले होते मगाशी बारीक. त्याच्यामध्ये तिखटसाठी कांदा लसूण मसाला घेतला आहे, धना पावडर आहे, हळद आहे आणि मीठ आहे चवीनुसार. हे आपण एकत्र यात ॲड करूया. आता याला पण थोडंसं आपण शिजवून घेऊ. आपला मसाला चांगला शिजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये फणस ॲड करून घेऊ. भरपूर क्वांटिटीमध्ये भाजी बनवतो आपण आज. थोडंसं पाणी घालूया. पूर्ण फणस आपण मसाल्यात मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ. बघू शकता मित्रांनो, भाजी आपली रेडी झाली मस्त छानपैकी. हे बघा. आणि थोडासा रस्सा पण आहे. जास्त काय पातळ नाही बनवली, क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळं आपली लपतपीतच केली. भाजी रेडी झाली. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करूया वरून आणि मिक्स करून घेऊ. वास तर खूप छान सुटलाय. कोथिंबीर मिक्स करू. करून घेऊ भाजी. हे बघा थोडा रस्सा राहिलाय खाली आणि वरती पूर्ण ही भाजी. उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा पदार्थ म्हणजे हा फणस, म्हणजे ह्याची भाजी. 100% ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये फणसाची भाजी करून खा, खूप छान असते. फणस